नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा मनापासून स्वागत आहे तुमचं। तर आजच्या कामाचे नियोजन बघू शकता। आजच्या कामाचं पहिलं नियोजन आहे अप्रोच स्लॅबचं PCC। तर ते हे बघू शकता मिलर आलेला आहे आणि हे काँक्रीट पोरिंगचं काम आपण चालू केलेलं आहे। आणि हे जे काँक्रीट आलं आहे M15चं आहे, हे PCC साठी यूज केलं जातं। तर बघू शकता हे पोरिंग चालू आहे काँक्रीटचं आपलं आणि हे फिनिशिंग पण चालू आहे सोबत। तर आता हे आपलं PCC रेडी झालेलं आहे, बघू शकता। नेक्स्ट डे आपण याच्यावर स्टील बाइंडिंगचे काम करतो, बघू शकता व्हिडिओमध्ये। तर हे आता स्टील बाइंडिंगचे काम चालू आहे। ॲज पर आपण ड्रॉइंग स्टील बाइंडिंग करतो आणि स्टील बाइंडिंग झाल्यानंतर त्याला कवर ब्लॉक वगैरे, सटरिंग ऑइल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून आपण त्याच्यानंतर कॉन्क्रीट करतो। एकदा क्लायंटला दाखवतो स्टील वगैरे, सटरिंग वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आणि आता हे नाईटला याचं कास्टिंग करू। तर हे बघू शकता आपला मिलर आलेला आहे आणि हे कास्टिंग चालू केलेलं आहे आपण। व्यवस्थित व्हायब्रेटर वगैरे मारू, जेणेकरून याच्यामधलं एअर निघावं, त्याकरिता आपण व्यवस्थित व्हायब्रेटर मारले जाते। त्यानंतर तिथून रफ वगैरे नाही यावं आणि काम वगैरे नाही पडावं, त्याकरिता आपण व्हायब्रेटर मारतो व्यवस्थित, बघू शकता। फिनिशिंगचं काम चालू आहे सोबत व्हायब्रेटर मारून झालं। आता सगळं फिनिशिंगचं काम चालू आहे आणि अशा प्रकारे कंप्लीट केलं आपण, बघू शकता। तर आपलं स्लॅब कंप्लीट झालेलं आहे आपलं, बघू शकता। त्यानंतर आपण क्युरिंग करतो। कमीत कमी 14 दिवस तरी क्युरिंग केल्या जाते, जेणेकरून आपला स्ट्रेंथ अचीव व्हावा त्याकरिता हे बघू शकता। व्यवस्थित जास्तीत जास्त आपण 28 दिवस क्युरिंग करतो, बघू शकता। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण।